हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल सुनीता की रसोईमध्ये। आपल्याला बनवायचं आहे मटन रेसिपी। त्यासाठी मी इथे 1.5 किलो मटन घेतले आहे। याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। आता यामध्ये आपण हळद आणि मीठ घालून अर्धा तास ठेवूया। छान मिक्स करून घ्यायचं। याला अर्धा तास ठेवून देऊया, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू। इथे मसाला घेतला आहे। इथे कांदे 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे घेतले। इथे खोबरं, धने, दगडी फूल, तेजपत्ता, कलमी, मोठी विलायची, लहान विलायची, इथे कर्णफूल आणि जाळपत्री। तर चला आपण मसाले भाजून घेऊया। तेल टाकून घेऊया मसाले भाजण्यासाठी। कांदे टाकून घेऊ। कांद्याला तांबूस रंग येतपर्यंत भाजायचे आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता कांदे तांबूस झाले आहे। आता आपण कांद्याला काढून घेऊ। खोबरं भाजून घेऊ। खोबरं पण चांगलं भाजलं आहे, त्याला काढून घेऊया आपण। आता धणे भाजून घेऊ। धण्याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे। धणे पण चांगले भाजले आहे, काढून घेऊया आता। बाकी मसाला पण भाजून घेऊ आपण। आणि मसाले तेल घालूनच भाजायचे, नाहीतर आपले मसाले जळतील। पण मसाले भाजले आहे, काढून घेऊया आपण आता। चला तर मसाले भाजून तयार आहे। आपण आता याला मिक्सर मधून काढून घेऊया बारीक। मटणाला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं। अर्धा तास झाल्यानंतर आपण याला बॉईल करून घेऊ आता। तेल टाकून घेऊ। ही अद्रक, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट तेलामध्ये टाकून घेऊ। मटण टाकून घेऊ।
असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मटणाला आपण अगोदरच हळद आणि मीठ लावून घेतलं होतं, त्याच्यामुळे आता टाकण्याची काही गरज नाही आहे. झाकून ठेवूया. वाफेवर शिजू देऊ याला 15 ते 20 मिनिट. आणि वर पाणी टाकून घेऊया गरम व्हायला. पाणी गरम झालं आहे, आपण यामध्ये सोडून देऊया आता. आणि याला अर्धा तास शिजू देऊया. आपला अर्धा तास झालेला आहे. आपण पाहून घेऊ. मटण चांगलं शिजलं आहे. आपण आता भाजी बनवून घेऊया. चला तर आपण आता मटणाला फोडणी देऊया. अगोदर तेल टाकून घेऊ. तेलाला गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं आहे. तेजपत्ता टाकून घेऊ. अदरक लसूण पेस्ट, आता आपण लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घेऊया. हे पण मसाले टाकून घेऊया. इथे मटन मसाला आहे, धनिया पावडर आणि गरम मसाला. हा मसाला आपला अगोदरच भाजलेला आहे, त्याच्यामुळे हा जास्त शिजवायचा नाही. असं छान फिरवून घ्यायचं. आणि मसाल्याला तेल सुटतपर्यंत शिजू द्यायचं. झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी.
आता मसाला शिजला आहे, यामध्ये आपण बॉईल केलेलं मटण टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान तर्री आली आहे. आता यामध्ये टाकून घेऊया आपलं बॉईल केलेलं पाणी. मटणाचंच पाणी आहे. आता आपण याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं. तुम्ही पाहू शकता छान अशी तर्री आली आहे भाजीला. यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपली मटण रेसिपी तयार आहे. तर तयार आहे आपली झणझणीत मटण रेसिपी. जर तुम्हाला मटण रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढल्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.